नेहमी तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे स्क्रीनवरचा. बघा आता तुम्हाला 378चा 19वा घात आणि आपल्याला सांगितले या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक तुम्हाला कोणता येईल असं तुम्हाला विचारले. पहिल्यांदा आपल्याला एकक स्थानी संख्येचा तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं तुम्हाला घातांक करता आला पाहिजे. मग तुम्हाला जर समजा 8चा पहिला घातांक केला, 8चा दुसरा केला, 8चा तिसरा केला, 8चा चौथा केला तर 8चा पहिला घात तुम्हाला 8, 8चा दुसरा घात तुम्हाला 64 म्हणजे एकक स्थानचा आकडा तुम्हाला 4 येतो. 8चा तुम्हाला तिसरा घातांक केला तर तुम्हाला 512 म्हणजे एकक स्थानचा आकडा तुम्हाला 2 येतो. आणि 8चा तुम्हाला चौथा घात केला तर 4096 म्हणजे एकक स्थानचा आकडा तुम्हाला 6 येतो. ओके. मग तुम्हाला याच अंकाची तुम्हाला नंतर पुनरावृत्ती होती म्हणून तुम्ही काय करायचं 19 भागिले 4 करायचं, बाकी उरली तुम्हाला 3, 1 2 3 म्हणजे आपल्याला 378चा 19वा घातांक केल्यानंतर तुम्हाला जो आकडा येईल का नाही, आकडा तुम्हाला येईल 2 म्हणजे ह्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 आलं.